एक एपिसोड होऊन गेला, एपिसोड 3, ज्याच्यात संविधानाबद्दल फार सुंदर भाष्य केलेलं, त्याच्यावर संघर्ष करा याच्यावर फार सुंदर भाष्य केलेलं. तुम्हाला पर्सनली किती छान कमेंट आलेत किंवा इंस्टाग्रामवर आय होप आणि आय गेस प्रेक्षक करत असतील रिप्लाय, तर काय आलंय सगळ्यात छान मेसेज? खूप छान कमेंट्स आलेत संविधानाबद्दल. तुम्ही हा मुद्दा मांडलाय. मुळात वेब सिरीजमध्ये मूवीमध्ये संविधानाबद्दल जास्त बोललं जात नाही, तर हा मुद्दा मांडल्यामुळे ते जे ऑडियन्स आहे त्यांना खूप भारी वाटलं आहे. प्रत्येकाने स्टोरीज ठेवलेत, स्टेटस ठेवलेत आणि खूप कौतुक केलं आहे की हा मुद्दा तुम्ही मांडताय आणि लोकांसमोर आणताय, त्यामुळं चांगलं वाटतंय. सर, मुलांचं चुकलंच, त्याचं समर्थन होऊच शकत नाही, पण आपण असं लगेच पोलिसात वगैरे नको जायला. मुलांना एक संधी तर द्यायला हवी ना सर. सर, संधी बिंदी द्यायची लायकी नाही त्या पोरांची. अहो कुरकुटे सर, जसं मुलं आपला मान ठेवतात तसं तुम्ही त्यांचा मान ठेवला पाहिजे. आणि लायकी वगैरे शब्द एक शिक्षक म्हणून शोभतात का तुम्हाला? मग तू कुरकुटे नाहीस, मारकुट आहेस असं म्हणाले विद्यार्थी म्हणून शोभतं का त्या पोरांना कांबळे सर? तेच मी म्हणतोय सर, आपल्याकडे बघूनच शिकतात नाही मुलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ती पोरं उलटं बोलायला माझ्याकडून शिकली असं वाटतं का तुम्हाला? बघितलं जंगम सर, संविधान म्हणून किती हिंमत वाटली यांची. हे सर, मी फक्त एक उदाहरण दिलं सर. आणि संविधान वाचणारा कधीच कोणावर अन्याय करणार नाही. एकदा वाचून बघा. मला गरज नाही तुझं काय वाचायची. हो, तुमचं आमचं नाही, देशाचं संविधान आहे ते. एका माणसाचा तिरस्कार करता करता तुम्ही अख्ख्या देशाचा तिरस्कार करू लागलाय. लक्षात येते का तुमच्या? एक मिनिट, मला वाटतं विषय विनाकारण भरकटतोय. नाही सर, याच संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार दिलेत. जो प्रधानमंत्र्याला तोच रस्त्यावरच्या सामान्य माणसाला, सगळे एक समान. आणि कोणावर अन्याय होऊ नये हाच हेतू नाही मागे. मग मुलांना एक संधी का मिळू नये सर? जेव्हा एपिसोड लाईव्ह होतात आणि खूप कमेंट्स येतात की कांबळे सरांसारखे सर आम्हालाही हवे होते किंवा कांबळे सरांसारखे सर खऱ्या आयुष्यात देखील आहेत. ओमकार, किती बरं वाटतं, कारण का फार लाखातून एक भूमिका अशी असते ज्यावर प्रेक्षक खूप प्रेम करतात, त्याच्यावर खूप कमेंट येतात. म्हणजे लिटरली आम्ही शॉक होतो की या पात्राला इतकं प्रेम का मिळतंय किंवा मिळतंय तर खूप मिळतंय. तर काय भावना आहे? खूपच भारी वाटतं कमेंट्स वाचल्या की. खरं तर सरांनी एवढं छान आणि सुंदर लिहिलं आहे ना, समाज व्यवस्थेवर भाष्य करणारं, मुलांबरोबरचं जे बॉन्डिंग आहे ते एका शिक्षकाचं कसं असावं ते सरांनी खूप छान रंगवलं आणि खूप भारी वाटतं कमेंट्समध्ये. पण एक खरं सांग, आता एकदम पर्सनल प्रश्न, की खूप मोठे डायलॉग असतात कांबळे सरांचे म्हणजे अभ्याचे पण खूप मोठे असतात, त्याच्यावर नंतर येते. खूप शब्दरचना कठीण असते, ती सोपी भाषा असते, पण कधीतरी शब्दरचना फार कठीण असते. पाठ करायला किती वेळ लागतो? वेळ लागत नाही जास्त. मी लिहून काढतो 1-2दा आणि ते समजून घेतो म्हणायचं काय नक्की, आणि ती थॉट प्रोसेस करतो, ते होऊन जातं. कसा पाठ करतो? माझं काय, मी खूप रीड करतो, पण खरं तर होत नाही पाठ. मग वरच्या खाली, खालचे वर असे होतात. पण खरं अवघड जातं तसं बोलायला गेलं तर, कारण सरांना तर सवय, कारण त्यांचे प्रत्येक डायलॉग मोठेच असतात. पण आम्हाला एखादा मध्येच आला, एखादा 8 डायलॉगमध्ये एखादा मोठा आला तर ते मग थोडंसं अवघड जातं बोलायला. नाही, पण कसं असतं, खूप असे काही कमेंट होते की अभ्याच्या तोंडी खूप मोठे मोठे डायलॉग दिलेत, किंवा अभ्या हा आता कांबळे सरांना फॉलो करतोय, तो प्रदीपला फॉलो करतोय खूप. अभ्या खरंच असं नाहीयेस ना, म्हणजे अथर्व तेवढा सॉर्टेड नाहीये. नाही, जर रिअलमध्ये बोलायला गेलं तर मी प्रयत्न करतो सरांना कॉपी करायचा, पण ते होत नाही, कारण ते खूपच वैचारिक आहेत आणि मला म्हणजे जास्त वैचारिक आवडत नाही मला. खरं तर मी बोललोय काय काय शब्दांचा मला खरं म्हणजे अर्थ पण माहिती नाही, पण मी असंच बोलून गेलोय. मग मला नितीन सरांनी सांगितलं की नक्की या शब्दाचा अर्थ काय, किंवा आपण का बोलतोय हे, ह्याच्यातून लोकांना काय मिळणार आहे वाक्यातून असं. पण आता एक लव्ह स्टोरी, प्रेक्षकांना असं वाटतंय की कांबळे सर आणि जाधव मॅडम यांची लव्ह स्टोरी कदाचित ग्रो होते का, किंवा ही पुढच्या भागात बघायला मिळेल का, किंवा पाटील मॅडम येणार आहेत का, त्याच्याबद्दल काय जरा प्रेक्षकांना सांग. आत्ता तरी पहिल्यांदा जाधव मॅडमचा विरोध आहे मुलांच्या ज्या परिस्थितीबद्दल जे ते बोलतायत. आत्ता सध्या तरी मी त्यांना समज दिली आहे की मुलं कशी शिकतायत, कसं राहतायत. आता पुढे पुढे बघूयात. पण असं वाटतंय का की होईल काहीतरी जाधव आणि कांबळे यांचं? जाधव आणि कांबळेंचं होईल असं वाटतंय सध्या तरी, पण पुढे आहे धमाका. हा शेवटचा प्रश्न असेल की नेहमीच आपल्याला स्विच ऑन आणि ऑफ करायला जमत नाही, म्हणजे कॅरेक्टरमधून बाहेर येणं आणि परत त्या कॅरेक्टरमध्ये जाणं. मी दोघांनाही विचारते हा प्रश्न की जमत नाही, अशाने काय होतं की तो फ्लो तुटतो किंवा आपण त्या इमोशनमध्ये राहत नाही.
पूर्ण दिवस सेटवर कांबळे म्हणून राहणं किंवा पूर्ण दिवस सेटवर म्हणजे मी अभ्याला बघते, तो का म्हणजे कसा स्विच ऑन स्विच ऑफ करतो हे मला कळत नाही. फार टॅलेंट येते. हे कसं मॅनेज करता? खरं तर थिएटरमुळे सवय लागली ही की कॅरेक्टरचा एकदा अभ्यास केला आणि त्याच्या जाणीवा एकदा आपल्याला समजल्या आणि त्यांच्या जाणीवा आणि आपल्या जाणीवा एकदा कनेक्ट झाल्या की आपल्याला ते पात्र करताना मजा येते आणि त्यात पूर्णपणे विचार करता येतो त्या पात्रात. खरं तर अभय या कॅरेक्टरमध्ये जाण्याच्या अगोदर 5 मिनिट असा वेळ घ्यावा लागतो आणि मग सगळे आपण दिवसभरात किंवा रात्रीमध्ये जे विचार आले ते अथर्वच्या मनात जे विचार आले ते बाजूला ठेवून मग 5 मिनिटानंतर त्या कॅरेक्टरमध्ये घुसावं लागतं आणि थोडासा वेळ देऊन मग त्या कॅरेक्टरमध्ये घुसून मग होतं ते. आणि इंटरव्ह्यू करण्याचं खास कारण म्हणजे दोघांनी आज सेम स्टाईलचं स्वेटर घातलंय आणि फार छान दिसतंय, म्हणून मी इंट्रोडक्शन करताना कांबळे आणि मिनी कांबळे म्हटलं, कारण का एक म्हणजे हे म्हणजे सिरीजमध्येच आहे, हे लिहिलं गेलंय पण छान करताय. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. प्रेक्षकांना जाता जाता काय सांगा? थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या 8वी या वेबसिरीजला जेवढं प्रेम दिलं तेवढंच प्रेम तुम्ही 10वीला द्याल आणि देताय, त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि 8वीपेक्षा जास्त धमाका आणि जास्त भारी 10वीमध्ये बघायला मिळेल, त्यामुळे नक्की बघा इट्स मजा या चॅनलवर. नक्की. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा कलंकिता कांबळे आणि मिनी कांबळे यांच्यासोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.